डॉक्टर शशिकांत तरंगे राज्य प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय रूपनवर साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वीर श्री मालोजीराजे भोसले यांच्या बलिदानाने पवित्र झालेल्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीने घडलेल्या आणि वाढलेल्या ऐतिहासिक इंदापूर नगरीमध्ये प्रभाग क्रमांक 8 व 9 प्रचार सभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपण या ठिकाणी उमेदवारांची ओळख करून देऊया। आपल्या इंदापूर नगरीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय श्री भरत सुरेशदास शहा, भरत भाऊंना टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे। प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार युवा उमेदवार श्री सागर सुनील अरगडे, कृपया आपण जनतेला नमस्कार करायचा आहे। श्रीमती रजिया हजरत शेख उभा राहून आपण उमेदवार अजिंक्य जावीर, शैलेश उर्फ बाळासाहेब देवीदास पवार, या ठिकाणी अजिंक्यभाई जावीर यांना विनंती की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे। इंदापूर नगर परिषद 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री भरत शहा, तसेच प्रभाग क्रमांक 9 चे अधिकृत उमेदवार श्रीमती शोभा सुरेश जावीर व आदरणीय व्यासपीठ व आपले सर्वांचे मंत्री महोदय व आपले आधारस्तंभ दत्तात्रय मामा बर्णे मामांनी ह्या तालुक्यामध्ये विकासाची झंझावात आणली। मामा, आजपर्यंत तुम्ही सरस्वती नगर भागामध्ये बाळासाहेब ढवळे यांच्या नेतृत्वाखाली 157 ते 200 कामांची झंझावात आणली। त्या कामांचा असाच आपल्याला सर्वांना पाठलाग करून किंवा कामाची गंगा चालू ठेवण्यासाठी सर्वांनी प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार व 9 चे उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी उपस्थित दत्तात्रय मामा बर्णे आपण सर्वांनी त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये प्रथमतः स्वागत करायचं आहे। कारण मामांच्या नेतृत्वाखाली ह्या इंदापूरचा सरस्वती नगर भागाचा कायापालट झालेला आहे। शिक्षणाची गंगा मामा सरस्वती नगर, आपण जे त्या सरस्वती नगर भागाच्या श्रीराम चौकामध्ये आहे, या भागामध्ये अफसर शेख नावाचे मामा पोलीस आहेत। मामा, तुम्ही जर इथल्या युवकांसाठी जर एक पोलीस भरती किंवा काय एखाद्या शिक्षणाची गंगा आणली, तसेच इथं शाहूनगर भागामध्ये माझे गरीब लोक आहेत मामा, या गरीब लोकांसाठी जर आपल्याला शिक्षणासाठी काय करता आलं तर प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळेल। त्या हाताला मिळालेल्या रोजगारातून काहीतरी उत्पन्न होऊन आपल्या गावाचा विकास होईल। मामा, तुम्ही केलेल्या कामाची पावती येथे जमलेला प्रत्येक माणूस आहे, कारण प्रत्येकाने तुमच्या कामाची पावती घेतलेली आहे। माझी प्रत्येक नागरिकांना विनंती आहे की या कामाची गती आपल्याला भरपूर प्रमाणात करण्यासाठी बाळासाहेब ढवळे तसेच शोभा जावीर, सागर आरगडे व रजिया हजरत शेख यांना प्रचंड बहुमताने विजय करा। तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शेठजी शहा यांना प्रचंड बहुमताने विजय करा। मामा, सरस्वती नगर मध्ये इंदापूर शहरामध्ये तालुक्यातील 1 नंबरचं काम असेल मामा। आरोग्य क्षेत्र असून द्या, प्रत्येक आरोग्य क्षेत्रातील ज्या कुटुंबावरती वेळ येते त्या वेळेला बाळासाहेब ढवळे असतील, हे पुण्यापर्यंत किंवा मी असेल स्वतः, आम्ही सगळेजण मिळून एक टीम वर्क तयार करून मामा त्यांचं फॉलोअप करतो। शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येकाला मदत लागली तरी मामा तुमच्या मार्फत काम होतं। हे काम अखंड चालू राहण्यासाठी माझी प्रत्येक नागरिकाला कळकळीची विनंती आहे
आज कोणी येईल कोण काय म्हणल पण ते ऐकू नका, कारण हे 3 तारखेपर्यंत सर्व चालणार आहे. 3 तारखेनंतर आपल्याला एक परिवार, एक संघ, एक विचाराने एका कुटुंबात राहायचं आहे. एक कुटुंब आपलं असं जपण्यासाठी सर्वांनी आपल्या गळ्या या चिन्हासमोरील बटन दाबून उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दादाडीचे शहराध्यक्ष आदरणीय शैलेश उर्फ बाळासाहेब ढवळे, आपणास विनंती की आपण मार्गदर्शन करावे. दोन 2025 मधील होत असलेली सार्वत्रिक निवडणूक, या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्त उपस्थित असणारे प्रभाग नंबर 9 व प्रभाग नंबर 8 च्या प्रचार सभेच्या निमित्त महाराष्ट्र राज्याचे आणि इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते कृषी मंत्री मान्य श्री दत्तात्रय मामा भरणे, तसेच सन्मान्य व्यासपीठ व समोर उपस्थित मतदार बंधू भगिनींनो, आज या प्रभागामध्ये जे काही काम झालं आहे ते काम खऱ्या अर्थाने मामांच्या माध्यमातून झालं आहे आणि मामांच्या सहकार्यातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेला आहे. आज मामा इंदापूर शहरामध्ये हा आमचा सरस्वती नगर असेल, राजौरी नगर असेल, शाहू नगर असेल, शिवाजी नगर असेल किंवा डेअरी परिसर असेल, हा भाग एका शहराच्या बाहेरची वाढीव वस्तीसारखा भाग होता. इथं रस्ते नव्हते, पाणी नव्हते, लाईट नव्हती, वीज नव्हती, कुठलीही सुविधा आम्हाला 30 वर्षात मिळाली नव्हती. ती तुमच्या रूपाने आम्हाला मिळाली आणि आज या भागाचं नंदनवन होऊन आज हा भाग इंदापूर शहरामध्ये एक चांगलं मॉडेल म्हणून पुढे आलाय. आणि आज इंदापूर शहरामध्ये सगळीकडे उदाहरण दिलं जातं की आमचा भाग सरस्वती नगर ह्या भागाप्रमाणे झाले पाहिजे. आज अकलूज रोडला सुद्धा ही लाईट चालू झाली आहे. शिवाजी नगरचं सुशोभीकरण असेल, जावाईवाडीचं सुशोभीकरण असेल, शाहू नगरचं सुशोभीकरण सुद्धा मामा झालंय. आमच्या शाळेसमोरचं सगळं काम करत असताना मामांच्या माध्यमातून आणि अजितदादांच्या माध्यमातून आम्ही प्रेरणा घेऊन या भागामध्ये काम केलं आहे. इंदापूर शहरात जर सर्वात आधी कुणी जर सुशोभीकरण दाखवलं असेल ते आम्ही दाखवलं मामा तुमच्या माध्यमातून. शिल्प कोणी बसवले असेल तर ते सरस्वती नगर आपल्या प्रभागामध्ये आपण बसवले असतील. विठ्ठलाचं शिल्प असेल, माऊलीचं शिल्प असेल, शाळेसमोर शिल्प असेल, उदाहरणार्थ मुलीचं शिल्प असेल किंवा खेळणे असेल, शाळेसमोर सुशोभीकरण असेल, क्रीडा संकुल असेल, ITIचं पालखी तळ असेल, ITIची इमारत असेल किंवा अजून आमच्या शाळेची इमारत असेल. शाळेची इमारत तर सांगायची गोष्ट, मामा जिल्हा परिषद असल्यापासून आमचा 98चा प्रश्न होता शाळेचा. 98 पासून आपल्या भागातील शाळेसाठी जागा नव्हती. मामा जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर, जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर मामांनी आणि खऱ्या अर्थाने मामांनी आम्हाला जागा मिळवून दिली. आणि आवर्जून आता या ठिकाणी उल्लेख करावा वाटतो यासाठी. आणि आता सुद्धा मामा तुमच्या माध्यमातून तरंगवाडी हद्दीमध्ये आम्हाला ₹1.25 कोटी मिळाले. आणि खऱ्या अर्थाने मी डॉक्टर तुमचा आभार मानतो, तुमचा आणि तुमच्या ग्रामपंचायत. 20 वर्ष झालं डॉक्टरांच्या ताब्यात तरंगवाडी ग्रामपंचायत आहे आणि ह्या ग्रामपंचायतनी मामा आम्हाला नगरपालिकेपेक्षा जास्त सहकार्य केलं. कुठलाही काम असू द्या, कुठलाही रस्ता असू द्या, कुठलाही. आज डॉक्टर येणार नव्हते, मी आवर्जून डॉक्टर म्हणले मला दुसरीकडे कार्यक्रम आहे. म्हणलं डॉक्टर आम्हाला सत्कार करायचा आहे, तुमचे आभार मानायचे, तुम्ही आज या. डॉक्टर म्हणले मला शक्य नाही. म्हणलं तुम्ही या. कारण कसं आहे, ज्या लोकांनी आपल्याला मदत केली, सहकार्य केलं, मामा कुठला ठराव असू द्या, कुठलं काही गोष्टी नसू द्या, पण ह्या ग्रामपंचायतच्या प्रत्येक सरपंचांनी आम्हाला प्रत्येक वेळेस मदत केली. आज आमच्या त्या भागाला तुम्ही, आज लोकांना तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो, महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागायच्या आधी कुठं सुद्धा आदल्या दिवशी निधी पडला नसेल, तो फक्त सरस्वती नगरलाच निधी पडला. इतकं ह्या माणसाने आपल्यावर प्रेम केले. आणि तुम्हाला सांगतो, दिवाळीची सुट्टी असतात, हट्ट पुरवा तर कसा आहे, मामाने माझा पुरावा. खरंच बाचा आहे मी मामाचा. काय मामाकडे गेलो, मामा म्हणलं आचारसंहिता लागायची, तुला काय करायचं रे म्हणले. म्हणलं दिवाळी सुट्टी संपली की लागणार. लावला अधिकाऱ्याला फोन, सुट्टीत माझे ₹1.5 कोटी मंजूर. डॉक्टरचा फोन आला मामा सकाळी. मला अरे म्हणला तू आमच्या ग्रामपंचायतला काय आणून देतोय नाही, आम्ही मित्र आहे. डॉक्टर मला डायरेक्ट म्हणलं तूच सगळं घेऊन चालला. नाही म्हणलं डॉक्टर आमचं इलेक्शन आहे, तुमचं नंतर आहे, तुम्हाला मिळेल. म्हणजे अशा प्रकारचा प्रेम करणारा नेता, अशा प्रकारे एखाद्या भागावरती जीव लावणारा. आणि मामा आवर्जून सांगतो, तुम्हाला आठवत नसेल, ज्या दिवशी तुम्हाला मला उजवं धरलं 2005 साली, मला मी आज सांगतो उल्लेख करून,
2005 साली तुम्हाला आठवत नसेल पोलीस स्टेशनच्या समोर मला सांगितलं, तुम्ही सांगितलं तुला अध्यक्ष पदाला थांबावं लागेल, शहराध्यक्ष युवक पदाला, आणि तुम्ही मला छत्रपती कारखान्यावर बोलवून घेऊन युवकचं तालुका कार्याध्यक्ष पद दिलं. त्या दिवसापासून मामाने मला उजवं धरलं आणि त्या दिवसापासून मला डावून पकडण्यात आलं. आणि त्या दिवशीपासून तुम्हाला सांगतो 2005 ला मला तुम्ही पद दिलं, 2006 ला तुम्ही आम्हाला इथं नगरसेवक गावातून दिला, तो सुद्धा आम्ही गावातून आमच्या मित्राला आम्ही डावलून आम्ही इथं निवडून आणून दाखवला. आम्ही कधीही पक्षाशी कधीही आम्ही ह्या भागाने बाईमानी केली नाही. 2005 पासून आजपर्यंत कुठल्याही बूथ काढा तुम्ही, आम्ही एक मत कमी नाही इंदापूर शहरापेक्षा या भागातून. तुम्हाला आज सांगतो फलटून आजपर्यंत लोकसभेला सुद्धा सगळ्या बूथनी साथ सोडली. ठराविक 2 ते 3 बूथ मध्ये आम्ही की जिथं आम्ही टिकून राहिलो. मामा आज आणि हे सगळं कशावर शक्य झालं, एक तर बाळा डोळ्याला शक्य नाही. एक संघटना आमची आणि संघटना म्हणून काम करतो मामा आम्ही. तुम्ही बघितलं या संघटनेचं काय प्रेम आहे एवढ्या 8 दिवसात तुमच्यावर पण आणि आमच्यावर पण. आणि मामा तुम्हाला सांगतो संघटन टिकवण्यासाठी आम्हाला तुम्ही काय शब्द दिला किंवा काय बोलला ते आज तुम्ही जाहीरपणे सांगावं, मी एवढंच आज तुम्हाला विनंती करतो. या भागामध्ये काम करत असताना रस्ते असतील, ड्रेनेज असेल, मामा आवर्जून सांगतो, पत्रकार बंधूंना विनंती माझी, मी तुम्हाला आज सांगतो, मामा जिल्हा परिषद सदस्य असताना मला पहिले रस्ते दिलेत. आज जावा तुम्ही, आमचा संतोष माने आहे का इथं, इच्छुक होता, संतोष माने असेल तर बिटू पवार असेल तर त्यांनी सांगा तुझ्या दारातला रस्ता किती वर्ष झाली, 7 वर्ष झाली. मामा 7-8 वर्षाचा रस्त्याचा आमचा खडा सुद्धा निघाला नाही. एवढी क्वालिटी दर्जेदार. जर कोण म्हणत असेल कमिशन खाल्ले तर बापाच्या अवलाद असेल तर बाळा डोळ्यावर माहितीचा अधिकार टाकायचा. बोलायचं ना. फाउंडेशनच्या माध्यमातून इथं अजेंडा आहे मामा. फाउंडेशनच्या माध्यमातून काय केलं तुमच्या समोर आहे सगळ्यांच्या. काय जर कमिशन खाल्लं असेल ना तर एक रस्ता राहिला नसता आणि एक काम दर राहिलं नसतं. प्रत्येक कामाला 7-8-10 वर्ष झाली. शाहूनगर मधलं प्रत्येक पारदिवशीचा माणूस असेल इथं आपला उभा राहून सांगायचं तुमचा पाय जमिनीवर पडतो का, हा काय माणसात आज कसं काय तुम्ही. आणि मामा ही फक्त तुमच्यामुळे शक्य. आज जावळवाडीतला कुठलीही व्यक्ती असू द्या, जावळवाडीची काय परिस्थिती विचारा तुम्ही. इथं महिला भगिनी जावळवाडीचा तुमचा पाय जमिनीवर पडतोय, तुमची ड्रेनेज राहिली, तुमचे रस्ते राहिले का लाईट राहिली, कुठलं काम असू द्या. मामा मस्जिदला तुमच्या माध्यमातून या मस्जिदला बारामती रोड ते मस्जिद, अकलूज रोड ते मस्जिद, वॉल कंपाऊंड मामा तुमच्या माध्यमातून आमदार असताना तुम्ही दिलं. मला ह्या मुस्लिम बांधवांनी सांगितलं की आपल्याला वॉल कंपाऊंड अपूर्ण आहे, त्यावेळेस आपली सत्ता गेली, पैसे मिळेल. मी स्वतः अजित फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या मस्जिदसाठी स्वतः लोक वर्गणी माझे पैसे देऊन आपण ते वॉल कंपाऊंड पूर्ण करून घेतलं. आज प्रत्येक काम आपण अजित फाउंडेशनच्या माध्यमातून बेंच असतील, शाळेचं सुशोभीकरण असेल, शाळेचे कमान असेल, शाळेचं स्टेज असेल, सगळे या मित्र परिवारच्या माध्यमातून करत आलोय मामा. आणि अशीच तुमची साथ आम्हाला लाभावी. आणि इथून पुढे आम्ही इंदापूर शहरामध्ये आज तुम्हाला सांगतो आपल्या इंदापूर शहराचे उमेदवार असतील भरत भाऊ, इथून पुढेही आम्ही जिथं होतो तिथं प्रामाणिकपणे काम केलं. आणि भाऊ आज तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त बघा, आम्ही दाखवतो काम करून. आमच्या मागे मामा तुम्ही बघा, आम्ही एकदा खांद्याला खांदा दिला ना टावड खाली नाही. आणि अजून मामा एक गोष्ट सांगतो, मताधिक्याचं म्हणताल तर तुम्हाला आमच्या भागातून आज आम्ही 3-4 उमेदवार इथं आहे, आम्ही सगळे मिळून. आणि आमच्यापेक्षा उमेदवारांपेक्षा आमच्या भागातील कार्यकर्त्यांची टीम असेल त्याच्या जोरावर मी तुम्हाला सांगतो आम्ही चांगल्या प्रकारचं मताधिक्य तुम्हाला या भागातून मिळवून देऊ. आणि आपला नगराध्यक्षाच्या उमेदवारांना आपले दोन्ही नगरसेवक जास्तीत जास्त इंदापूर शहरामध्ये निवडून येतील एवढंच आम्ही वचन देतो. आणि मामा कोणाला वाटत असेल की टार्गेट करून कर्मचाऱ्यांना दम देऊन काय होईल, ते घाबरणाऱ्याची अवलाद आमची नाही. काय आत येऊन देणार का कुणाला. हा काय एक सांगतो, काम करायचं इमानदारी करायचं, जिथं असेल तिथं मामा. आणि कोण म्हणत असेल रुसलं फुगलं, अरे मामा बाचाच रुसणार. मामाने सांगितलं अजित दादाचा फोन आला, मामाला डायरेक्ट काय म्हणलं, मामा तुम्हाला मी मला गरज नाही कोणाची, दादा नेत्यात, दादा आणि तुम्हीच, कोणाला काय फोन नाही काय नाही, आम्ही मागणार, हट्ट करणार, बांधणार मामांचीच. प्रामाणिक पण तुमचेच राहणार. आज तुम्हाला सांगतो या भागामध्ये आपल्या हनुमंताबा कोकाटे असतील, आप्पासाहेबजी जगताडे असतील, यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही जे या भागामध्ये काम करतोय मामा, हेच काम आम्हाला आमचा भाग पुढे न्यायचा आहे, आमच्या भागाचा विकास करायचा आहे. आणि आम्हाला जर तुम्ही
शेडच्या माध्यमातून आपण जर इंदापूर शहरामध्ये नगराध्यक्ष निवडून आला तर आम्ही इंदापूर शहरामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचं काम शेड बरोबर करून दाखवू, एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. अजित फाउंडेशनच्या माध्यमातून बाळासाहेबांचं काम असेल, उमंग फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या जावेदचं काम असेल किंवा लकी परिवाराच्या माध्यमातून आमच्या जावेदबाईचं काम असेल, प्रत्येक उमेदवार इथं दर्जेदार ताकदीचा आणि लोकाभिमुख आहे. यानंतर आरगडे साहेब असतील आणि परत पाहूनचं काम तर अख्ख्या इंदापूर शहरालाच नव्हे तालुक्याला माहिती आहे. त्याच्यामुळं उमेदवार प्रत्येक दमदार आहेत, कारण आमचा आमदार दत्ता मामा आहे. यानंतर अशोक बापू इचगुडे प्रचार प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना विनंती आहे की मार्गदर्शन करायचं. आजच्या कार्यक्रमाचे इंदापूर नगरपालिकेच्या प्रचाराच्या 2025च्या इलेक्शनचे श्रीराम चौक येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेचे अध्यक्ष दत्तामामा भरणे आणि सर्व सन्माननीय व्यक्ती. मित्रांनो, हे इलेक्शन घाई गडबडीचं किंवा कोणाच्या अपप्रचाराला बळी पडून मतदान करणारच नाही. त्याच्यावर एक बारीक निरीक्षण करा की ह्या शहरात कोणी कोणी काम केलं. 2012ला आम्ही बरेचशे बरोबर आलो, बरेचशे उपनगराध्यक्ष होते, मी नगराध्यक्ष होते. आमची कामाची तडप होती, दोघांना तडप होती, दोघांचं एकमत होत होतं. त्याप्रमाणे पुढं पुढं आलो. ती सत्ता संपली. त्यानंतर 2017चं इलेक्शन झालं. अंकिता भाबे आल्या. त्यांचं बी कामाचा आवाका फार मोठा होता आणि त्यांनी स्वच्छता अभियानमध्ये मी पहिलं एक बक्षीस घेतलं होतं 1 कोटीचं, आणि अंकिता भाबेंनी 2017 नंतर ज्या सत्तेत आल्यानंतर त्यांनी 5 कोटीचं बक्षीस ह्या इंदापूर शहराला करून दिलं होतं. काम करणारे प्रामाणिक कार्यकर्ते असतील तरी सगळं काम चालत असतं. पण आमच्या कामाच्या जडणघडणीमध्ये इंद्रेश्वर देवस्थान हे इंदापूरचं ग्रामदैवत आहे. मी थोडा विषय वेगळा म्हणतोय आज. किंवा एक सामाजिक काम पण करावं लागतं जबाबदारीने. बाकीचे रस्ते, गटर, लाईट ही इतर व्यवस्था करावीच लागते. पण ह्या गावाच्या जडणघडणीत ज्या देवस्थानचा भाग असतो ते ग्रामदैवताचं काम मला योगायोगाने लक्षात आलं की बाबा ते मंदिरात पाणी येतं. बरेच जण आमचे मित्र कंपनीने विचारलो असं आहे. ठीक आहे, चालू करा, अडचण चालू आहे. त्याप्रमाणे ते जीर्णोद्धाराचं काम चालू झालं. लोकांनी लोकवर्गणी दिली. त्यात बरेच शेठचा मोठा वाटा आहे, मामांचा मोठा वाटा आहे. आणि आता त्यानंतर ती गावाला एक यात्रा चालू झाली. त्या गावाला यात्रा नव्हती. पहिलं चांदशिवली बाबाचा एक उर्साचा एक कार्यक्रम असतो आमच्याकडे, म्हणजे उत्सवच असतो. आणि दुसरा उत्सव म्हणजे इंद्रेश्वरची यात्रा चालू झाली. एक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा या शहरात जर करायचा असेल तर त्यात बरेचसे असेल, आम्ही असेल, बंडूताते असेल, यांनी हिरिरीने भाग घेऊन ही कामं केलेली आहेत. ती तुम्ही डोळ्यांनी बघितलेली. आज ह्या गावाची यात्रा 5 ते 6 वर्ष झालं चालू झाली. त्या यात्रेचं वैशिष्ट्य असेल मिरवणुकीचं की त्या यात्रेमध्ये ह्या बाजारपेठेतल्या सर्व सुशिक्षित महिला वर्ग, साधारण ती यात्रा आखी महिलांचीच असली तर वावगं ठरणार नाही. त्यात पुरुषांची संख्या कमी असते. आणि एक वेगळं महत्व ह्या शहराला वाढलंय मामाचं फंडिंगचं. तर तुम्ही आता बाळासाहेबांचं ऐकलं, मी सुद्धा आश्चर्यचकित झालोय. त्या आकडे बघूनच एखाद्या मामाने प्रेम केल्यावर किती फंडिंग होत आहे हे मला आज इथं कळलं. कारण इकडला सरस्वती नगरचा भाग तसा आम्हाला तिकडे जुन्या गावात काही संबंध येत नाही. बाळासाहेबांशी असा काही संबंध नव्हता पूर्वी, म्हणजे कमी असायचा. पण जिथल्या कामाची पद्धत ही बघितलं, पुस्तक वाचून संपलं नाही. मी आता वाचत होतो की काय काय कामं झाली. असे कार्यकर्ते आता परत या इलेक्शनला आपण उमेदवार म्हणून देत आहोत. आणि त्यात
प्रभाग क्रमांक 9 मध्ये शोभा सुरेश जावीर व श्री शैलेश देवीदास पवार म्हणजे बाळासाहेब हे उभे आहेत. त्यांना प्रचंड मताने निवडून द्यायचंय आणि वर पण बरेचशा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांना निवडून द्यायचे. मतदान जेवढ्या ताकदीने तुम्हाला विकासाला फंडिंग झाले तेवढ्याच ताकदीने तुमचं मतदान ह्या पॅनलला झालं पाहिजे. एवढीच मी आग्रहाची भूमिका मांडतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद बापू. आदरणीय भरतभाऊ शहा यांना विनंती आहे की आपण मार्गदर्शन करायचं. नमस्कार. आज इंदापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 या निवडणुकीच्या निमित्तानं आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व व्यासपीठ, सर्वप्रथम मी अजितदादा पवारसाहेब असतील, दत्तात्रय भरणे असतील, अप्पासाहेब जगदाळे असतील यांनी मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो. आणि त्यांनी जो माझा विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून या इंदापूर शहरामध्ये आम्ही चांगल्या प्रकारचं काम 100% करू असं मी या निमित्तानं सांगतो. या इंदापूर शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे, एक सांस्कृतिक वारसा आहे आणि राजकीय वारसा पण आहे. आणि हे काम करत असताना आम्ही या इंदापूर शहरामध्ये सामाजिक सलोखा टाकण्याचं काम करणारी माणसं आहोत. आम्ही कुठल्याही जातीभीतीचा वेध मानत नाही आणि हे संपूर्ण शहर हे आमचं कुटुंब म्हणून आम्ही राहतो. आणि या कुटुंबामध्ये काम करत असताना काही गोष्टीमध्ये मामा असं म्हणलं जातं की या इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत हे फक्त दुकानात बसतात. आम्ही पोलीस स्टेशनला येऊ शकतो, जोडू शकतो, काम करू शकतो, परंतु आम्हाला हे सांगायचंय की आम्ही इंदापूर शहर हे भयमुक्त आणि एक दबावमुक्त इंदापूर आणि एक शांत आणि स्वच्छ इंदापूर आमची प्रतिमा इंदापूर तालुक्याची महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे यासाठी आम्ही काम करतोय. आम्हाला पोलीस स्टेशनला भांडणं करायची नाहीत, आम्हाला जातीय दंगली करायच्या नाहीत, जातीय गोष्टीवर बोलायचं नाही. एक सांगतो या इंदापूर शहर हे जातीय सलोखा ठेवणारं शहर आहे आणि या शहराचा हा मानांकन आम्ही कायमस्वरूपी ठेवू एवढं या निमित्तानं सांगतो. मामा, तुम्ही या शहरामध्ये मदत करत असताना, निधी देत असताना ज्या सगळ्यात जास्त दळतं माप तुम्ही बाळासाहेब ढवळेंना दिलं, त्यांनी पण या वॉर्डामध्ये खूप चांगलं काम केलंय आणि एक आदर्श प्रभाग कसा असावा या पद्धतीनं काम केलं आहे. त्यांच्या जोडीला अजिंक्य जावीर आहेत, त्यांचं सामाजिक काम असेल, ब्लड डोनेशन असेल, या धार्मिक यात्रा असतील आणि जावेद शेख असतील, सागर आरगारे असतील. आता हे सर्व ताकदीचे उमेदवारी तुम्ही इथं दिलेले आहेत. तर हेच रोल मॉडेल आम्ही इंदापूर शहरामध्ये राहून इंदापूरचा प्रत्येक प्रभाग सुद्धा स्वच्छ आणि सुंदर आणि याप्रमाणे कसं राहील याची आम्ही काळजी घेऊ. आज इंदापूर शहराला डीपीटीसी मधून टोटल आम्हाला आतापर्यंत शिरसोडी कुगाव पुलाची रक्कम धरून या मामांनी या पंचवार्षिक मध्ये 867 कोटीच्या आसपासचा निधी या इंदापूर शहराला दिलेला आहे. हेच काम जर मामा आम्ही तुमच्या बरोबर नसताना तुम्ही आम्हाला दिलेत, आज मी तुमच्या बरोबर असताना ह्याचे निधीचा आकडा कुठं जाईल, पुढचा 0 वाढेल का 2 शून्य वाढतील हे मी आज नाही सांगू शकत, परंतु मामा तुम्ही तेवढा निधी नक्कीच देताल एवढंच या निमित्तानं सांगतो. मला फक्त मामा एकच गोष्ट सांगायची आहे. या इंदापूर शहराच्या दृष्टीने एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की अतिवृष्टी झाल्यानंतर, पाऊस झाल्यानंतर या सर्व भागामध्ये सातपुते वस्तीपासून नरटवाडीच्या भागापासून येणाऱ्या पावसाचं सर्व पाणी या भागातून इंदापूर शहरामध्ये जातंय आणि ते पाणी जाण्यासाठी आज इंदापूर त्या भागामध्ये कुठलीही व्यवस्था नसल्यामुळं बऱ्याच भागामध्ये पाणी साचतंय, लोकांच्या घरामध्ये पाणी जातंय आणि खाली येताना पाणी रस्त्यातून वाहतंय. यामुळे दुकानदारांची पण खूप अडचण होते. तर माझं एक असं म्हणणं आहे की तुम्ही इंदापूरच्या हद्दी बाहेरून हे सर्व पाणी एका ठिकाणी एकत्र आणून एक कॅनल सारखं मोठं गटर करून हे पाणी इंदापूर शहराबाहेर जर काढून दिलं तर हा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल. कारण प्रत्येक वेळी पावसाळ्यामध्ये या भागामध्ये
तापीमध्ये या गोष्टीचा त्रास होतो, या त्रासापासून मुक्त करण्यासाठी या 5 वर्षामध्ये आपल्याला मामा हे काम करून द्यावं लागेल असं या निमित्तानं सांगतोय. आणि या इंदापूर शहरामध्ये जे काही अजून कामं बाकी आहेत ते कामं करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. जसं बाळासाहेब देवळे म्हणले की मी आतापर्यंत विरोधात असताना सुद्धा चांगलं काम केलंय, आता सुद्धा आम्ही तुमच्यावर काम करणार. बाळासाहेब, तुमचा आमचा संघर्ष फक्त राजकीय होता, विकास कामासाठी आपण दोघांनी संघर्ष केलेला नाही. विकास कामासाठी तुमच्या बरोबरीनं आम्ही काम करत होतो आणि इथून तर पुढे विशेष नाही, आम्ही आपण हातात हात घालून काम करू आणि याच्यापेक्षा चांगलं काम करू अशी ग्वाही या निमित्तानं देतो. आणि या इंदापूर शहराच्या विकासासाठी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला होता की अजितदादा पवारांसोबत जायचं आणि आम्ही त्या पद्धतीने आज गेलेलो आहोत. आणि इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचं आश्वासन आम्हाला या दोन्ही नेत्यांनी दिलेलं आहे आणि ते पूर्ण करतील एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि या इंदापूर शहरामध्ये गेल्या 5 वर्षातला स्वच्छ आणि सुंदर कारभार ज्यांनी या जनतेने पाहिला आहे त्या जनतेला मी एकच आवाहन करेल की याच कारभारावर विश्वास ठेवून आपण सर्वांनी आमच्या 20च्या 20 उमेदवार आणि मी स्वतः नगराध्यक्ष उमेदवार, आमचं चिन्ह घड्याळ आहे, या सर्वांच्या समोर शिक्का मारून 21च्या 21 उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून द्या असं आवाहन या निमित्तानं करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. आपण जातीय सलोख्याचा उल्लेख केला. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेले वीर श्री मालोजीराजांची गडी असेल किंवा हजरत चांद शाहवली दर्ग्याचं काम या ठिकाणी आदरणीय मामांच्या माध्यमातून चालू करण्यात आलं. जातीय सलोखा आणि एकोप्याचं एक अतिशय उत्कृष्ट असं उदाहरण आपल्या इंदापुराने महाराष्ट्राला दिलं. पुढे काय झालं ते आपल्याला माहितच आहे. पाठीमागे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी तळ आहे. तसेच याच प्रभागात बालेवाडी सारखं अद्यावत क्रीडा संकुलही या ठिकाणी आहे आणि मदिना मस्जिद सारखं या ठिकाणी कब्रस्तानी आहे. या सर्वांचा विकास या उमेदवारांच्या माध्यमातून आदरणीय मामांच्या माध्यमातून केला जातो. यानंतर मी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे यांना विनंती करतो की मार्गदर्शन करायचं. उद्या येणाऱ्या 2 तारखेला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, आमचे युवकचे महाराष्ट्राचे शशिकांतजी तरंगे आणि बुडोदत्ते वाघ, नवनाथ आबारूपनवर सचिन सपकर, सन्माननीय व्यासपीठ आणि बंधू आणि भगिनी पत्रकार मित्रांनो, उद्या 2 तारखेला आपल्या 21चे 21 उमेदवार यांना घड्याळाच्या समोरचं बटन दाबून निवडून द्या म्हणून आम्ही आवाहन करण्यासाठी इथं आलेलो आहे. 21चे 21 उमेदवार निवडून येतील त्यात काही शंका नाही. परंतु गेले अनेक वर्ष विरोधक येतात, त्या वार्डात येऊन काहीतरी कोणावर टीका टिप्पणी करतात. ते मला सांगायचंय त्यांना आवर्जून की आपण 95 सालापासून कुणाच्या हातात नगरपालिका होती ही तुम्हाला आणि आम्हाला माहित आहे. कारण त्याचा असा मी उल्लेख करतो, हर्षवर्धन पाटील सलग 19 वर्ष मंत्रिमंडळात होते, तेव्हापासून बरेचशा शहाही त्यांच्या बरोबर होते आणि त्यांनी त्यांच्याकडे सत्ता असताना हर्षवर्धन पाटलाकडे त्यांनी काय इंदापूरचा विकास केला. अहो ते तर म्हणले होते इंदापूरचा आम्ही सिंगापूर करू. अहो आम्ही म्हणलं त्यावेळेस सिंगापूर राहून द्या, आमचं इंदापूर आहे ती तरी राहून द्या. ज्या वेळेस मामा पहिल्यांदा 2014ला आमदार झाले तेव्हापासून विकास करण्याची संधी मामाला झाली. मी तर असं म्हणेन, आवर्जून म्हणेन, त्यांनी जर काम केली असती तर मामाला काम करण्याची संधी या तालुक्यात मिळाली नसती. त्या संधीचं सोनं करण्याचं काम मामाने केलं. अहो इंदापूरमध्ये यायचं म्हणलं तर अत्यंत लाज वाटत होती या शहरात. मामाच्या आधी खाली तुम्ही बघा देशपांडे वेशपशी, आता तिथं आल्यावर इंदापूर शहरात कसा प्रवेश केल्यासारखा वाटतो. आणि इकडे वर आपल्या वरच्या चौकात आल्यावर मामाने कसं इंदापूर शहर बनवण्याचं काम या 11 वर्षापासून केलं. मी तुम्हाला आवर्जून उल्लेख करेन, इंदापूर शहराच्या विकासासाठी जर कोणी काय केलं असेल तर ते दत्तामामा भरणेचं नाव आवर्जून घेतलं जावं. की मग इंदापूर मधल्या शहरातल्या बिल्डिंग तुम्ही मला कोर्टाची बिल्डिंग असेल, तहसीलची असेल,
नगरपालिकेचे असल, ITI चे असल आणि बांधकाम विभागाचं ऑफिस असल, कुठली बिल्डिंग मामानी करायचं काम ठेवलं नाही. गटरीची योजना असल, रोडची असल आणि औरातून या नगरपालिकेच्या 21च्या 21 सदस्यापैकी औरातून जर उल्लेख करायचा झाला तर बाळासाहेब ढोरेचा औरातून उल्लेख इथे केला जाईल. कारण ह्या वार्डात अनेक लोक बाहेर जरी बघायला आली तर इथलं मॉडेल इंदापुरातच नाही, दुसऱ्या कुठल्याही शहरात जाओ. मी अकलूज शेजारी जरी राहत असेल तर काही लोक अकलूजवरून औराजून या वार्डात पाणी करण्यासाठी आली होती. लाईटचं असेल काम आणि कुठलंही आवर्जून काम बघायचं असं तर बाळासाहेबांच्या ढवळ्यांनी काम करण्याची संधी त्यांना मामाने दिली आणि मामांनी विकास निधी द्यायचं काम केलं. मामा काम करण्याला संधी आवर्जून देतात. सगळ्यापेक्षा जास्त निधी मामांनी जर कुणाला दिला असेल तर या वार्डाला बाळासाहेब ढवळेला जास्त निधी देण्याचं काम इंदापूर शहरात केलं सर. आवर्जून मामाला छंद आहे काम करण्याचा, मामाच्या रक्तात काम आहे. गप्पा मारण्याचं काम नाही, नुसतं कुठं बॉडीगार्डला घेऊन फिरलं नाही, कुठं पोलीस गाडी संरक्षणाला घेऊन मामा फिरलं नाही. मामा इनेमिने 3.5 वर्ष फक्त मंत्रिमंडळात आहेत, 2.5 वर्ष राज्यमंत्री आणि आता गेले 1 वर्ष कॅबिनेट मंत्री. तरी त्यांनी 3.5 वर्षाचा विकास बघा आणि आपल्या समोरच्या पार्टीचा 1 वर्ष चांगला मंत्रिमंडळाचा कॅबिनेटचा त्यांचा विकास बघा. दोघात तुलना करा आणि तेच आज काय सांगतात की यांनी काय केलं. अहो तुम्हाला मतं मागायचा सुद्धा अधिकार नाही. आणि एक जण बहादर सांगतो की या वार्डात माझी दूध संस्थेची इतकी कामगार आहेत. अहो आमदारकीला आम्ही बघितलं तुमची या वार्डात 400 कामगार आहेत आणि तुम्हाला मतं पडली होती फक्त 90. कामगार काय तुमच्या फुकाट काम करत नाहीत, ती कष्ट करतात म्हणून तुम्ही पगार देता. आणि तू मंत्री माझी मंत्री म्हणणं तो बी म्हणतो माझी शहरात एवढे कामगार आहेत. काय वागणूक देतो आम्हाला माहित आहे. एका शिक्षकाला कशा आपल्या चिरंजीवांनी शिव्या दिल्या ही तुम्हाला सगळ्या पत्रकारांना सगळ्या पब्लिकला बी माहित आहे. तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला मतं मागायचा अधिकार कुणाला नाहीये. मतं मागणं उद्या येणाऱ्या 2 तारखेला मतदान होईल. 21च्या 21 उमेदवार तुम्हाला 3 तारखेला निवडून आलेले दिसतात. परत शेत नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेला दिसतात. खालची 20चे उमेदवार घड्याळाच्या चिन्ह नगरपालिका घड्याळाचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही. मी तालुका अध्यक्ष या नात्याने मी आज खणकावून सांगतोय उद्याच्या 3 तारखेला तर तुम्हाला सगळ्याला समजणारच आहे. अरे काय दगडावली पांढरी रेग आहे. तुम्हाला आवर्जून सांगतोय तुम्ही कुठल्या कामगाराच्या ह्याच्या जीवावर तुम्ही निवडणूक लढवणाऱ्या वागांनो कामगाराची सुद्धा पूर्ण तुम्हाला मतदान मिळणार नाही. बाकीचा तर विषय सोडून द्या. तुम्ही उद्याच्या 3 तारखेला एका अंगावर झोपल्याशिवाय राहणार नाही. RPIचे तालुका अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब सरोदे यांना विनंती की आपण मार्गदर्शन करायचं आहे. हॅलो. इंदापूर नगरपालिका 2025 सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी या प्रभागाच्या प्रचारार्थ या उमेदवारांच्या प्रचारार्थ आजची ही जाहीर सभा आयोजित केलेली आहे. आपल्या सर्वांचे लाडके इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय भरतशेठ शाह, इंदापूर तालुक्याचे कार्यतत्पर आमदार आमचे लाडके दत्तामामा बर्णे साहेब, तसेच आमचे मार्गदर्शक अरविंद तात्या वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीची तोफ आमचे हनुमंताबा कोकाटे, आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक आप्पासाहेब जगदाळे साहेब या ठिकाणी या प्रचारासाठी उपस्थित आहेत. या वार्डाचा विकास तुम्ही आम्ही सर्वांनी डोळ्याने बघितलेला आहे. प्रभागाचा विकास सगळ्यात जास्त मला वाटतं बाळासाहेब कुठे आहेत. हा बाळासाहेबांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन या वार्डाचा संपूर्ण परिपूर्ण असा विकास केलेला आहे. त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. परंतु त्यांना मताधिक्य किती द्यायचे त्यांच्या उमेदवारांना त्यांच्या बरोबर जे आहेत
त्या सर्वांना किती आपण मताधिक्य द्याल हे महत्वाचं आहे. दुसरी अशी गोष्ट, ज्यांनी इंदापूर नगर परिषदेत नगराध्यक्ष म्हणून काम केलं त्यांचा कार्यकाळ थोडा तुम्ही आठवला पाहिजे. तात्यांच्या काळामध्ये, रत्नाकर तात्यांच्या काळामध्ये तात्यांनी 38 कर्मचारी परमनंट केले आणि तात्यांनी 38 केले म्हणून ह्यांनी 76 कर्मचारी नगरपालिकेत परमनंट केले. आता ते 76 कर्मचाऱ्यांची काय अवस्था झाली. इथं जर नगरपालिकेचे कर्मचारी असतील त्यांना त्याची जाणीव असेल, कारण 76 कर्मचाऱ्यांना गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते माननीय दत्तामामा भरणे यांनी त्या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. इंदापूर शहरामध्ये जो विकास निधी आला तो विकास निधी मामांच्या माध्यमातून इंदापूर शहराला लाखो कोटीच्या रुपयात आला आणि त्या विकास निधीवर त्यांनी डोळा ठेवला आणि डोळा ठेवून आपले जे बगल बच्चे आहेत त्या बगल बच्च्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु मामांनी इथं या ठिकाणी जे आपली भक्कमाशी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केलेली आहे, जी समाजासाठी जगते, समाज हितासाठी जगते, त्या फळीला त्या सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न या पॅनलच्या माध्यमातून झालेला आहे. या ठिकाणचे जेवढे मायबाप माझे मतदार आहेत त्यांना विनंती आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळासमोरील बटन दाबून येत्या 2 तारखेला सर्व उमेदवारांना प्रचंड अशा बहुमताने विजय करावं आणि मामांना तसेच भरत शेठ शहा आणि आपले आप्पासाहेब जगदाळे यांच्या विचारांना आचारांना आपण संमती द्यावी अशी नम्रतेची विनंती करून माझे भाषण थोडक्यात संपवतो. जय भीम, जय भारत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुलुक मैदानी तोप, एक अभ्यासू व्यक्तिमत्व डॉक्टर शशिकांत तरंगे, राज्य प्रवक्ते, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आपणास विनंती आहे की मार्गदर्शन करायचं. दोन तारखेला होणाऱ्या इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार माननीय श्री भरत शेठ शहा व या प्रभागामधील उमेदवार शोभा सुरेश जावेर व श्री आमचे सहकारी मित्र शैलेश देवदास पवार उर्फ बाळा यांना प्रचंड मताने या ठिकाणी उमेदवार सागर आरगडे व रियाज शेख या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय करण्याचं विनंती करण्यासाठी आज आम्ही आपल्या या भागामध्ये उपस्थित आहे. आदरणीय बर्णेमामा, आप्पासाहेब जगदाळे, हनुमंताबा कोकाटे व व्यासपीठावरील सर्वच मान्यवर हे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच इंदापूर शहरामध्ये घड्याळ चिन्हावर जे सर्व उमेदवार उभा आहेत त्यांना प्रचंड मताने विजय करण्याचं आवाहन करणार आहे. आदरणीय बर्णेमामांच्या माध्यमातून जो या इंदापूर शहरामध्ये विकासाचा निधी प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळाला आणि उद्याची नगरपालिका ही जर आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यामध्ये दिली तर निश्चितपणे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या शहरामध्ये विकासाचा निधी येणार आहे. कारण बर्णेमामा हे अनेक विकासाच्या कामामध्ये किती तरबेज आहेत हे इंदापूर तालुक्याने गावागावामध्ये पाहिलेलं आहे. आता इथं बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलं की निश्चितपणे सरस्वती नगरचा मोठ्या प्रमाणामध्ये भाग हा तरंगवाडी हद्दीमध्ये येतो आणि तरंगवाडी हद्दीमध्ये असणारा सरस्वती नगरच्या बांधकाम असतील, घरपट्टे असतील, या सगळ्यांना तरंगवाडी ग्रामपंचायतची परवानगी घ्यावी लागते. तिथं जर निधी टाकायचा असेल तर तरंगवाडी ग्रामपंचायतचा ठराव द्यावा लागतो. तिथं निधी टाकायचा असेल तर तरंगवाडी ग्रामपंचायतची मागणी पत्र द्यावं लागतं आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणामधला निधी त्या सरस्वती नगरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडला. बर्णेमामांनी अनेक वेळा
तरंगवाडी गावाच्या बाबतीमध्ये निधी कमी जास्त झाला तरी चालेल, परंतु बाळा हा विरोधामध्ये निवडून आलेला माझा नगरसेवक आहे आणि इंदापूर हे ज्यावेळेस आपण प्रवेश करतो त्यावेळेस सरस्वती नगर हे इंदापूर शहराचं नाक आहे आणि म्हणून ते जर भव्य दिव्य झालं, तिथं जर मोठ्या प्रमाणामध्ये निधी झाला तर एंट्रीला जर सुरुवात चांगली झाली तर त्याचं लोन संपूर्ण शहरामध्ये पसरल आणि म्हणून खऱ्या अर्थानं सरस्वती नगर भागामध्ये निधी देताना आम्ही सुद्धा तरंगवाडीतील आमच्या कोणत्याही सरपंचाने कोणत्याही सदस्याने कधीही विरोध केला नाही। मोठ्या प्रमाणामध्ये तिथं गटारीच्या सुविधा झाल्या, तिथं सिमेंटचे रस्ते झाले, तिथं असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत होता, तो प्रश्न देखील आमच्या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला। आज सुद्धा ती शाळा तरंगवाडीच्या नावावरती जाब आहे आणि म्हणून आम्ही तिथं कधीही इंदापूर शहरातल्या नागरिकांना कधीही अडचण येणार नाही अशा पद्धतीचं काम बाळासाहेबांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला। आज सुद्धा आम्ही तुम्हाला सर्वांना खात्रीपूर्वक सांगतो की निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय या शहरामध्ये आपण करा। सरस्वती नगर भागातील असेल किंवा या भागातील नागरिक असतील, आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा। निश्चितपणे आपल्या भागामध्ये कधीही कोणती अडचण आमचं सुद्धा ग्रामपंचायत येऊ देणार नाही असा सुद्धा शब्द आपल्याला देतो। आज तुम्ही म्हणाल माझ्या ताब्यामध्ये 20 वर्ष झालं ग्रामपंचायत आहे, त्यामुळं मी 5 वर्ष सरपंच असताना देखील आम्ही बाळाला कायम मदत केली। आज सुद्धा आमच्या गावातली प्रत्येक नागरिक हा आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो। मामांच्या माध्यमातून निधी येत असताना तो निधी देखील योग्य प्रमाणामध्ये योग्य ठिकाणी आणि उत्तम दर्जाचा वापरण्याचं काम करणारा कार्यकर्ता असावा लागतो। आज निधी देत असताना मामांनी सुद्धा कुठेही कमी केलं नाही, परंतु निधी वापरण्यामध्ये सुद्धा बाळांनी कुठं कमी केलं नाही। बाळांनी सुद्धा चोख काम केलं, दर्जेदार काम केलं। आज आम्हाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरत असताना आबा जर लाईटचं ती मरकुरीचं दिवं बघितलं तर कुठंच दिसत नाही, इतकं सुंदर असं तिथं असणारं त्या बल्बचं नियोजन, मरकुरीचं नियोजन, प्रत्येक ठिकाणी वेगळी कलरची मरकुरी, म्हणजे एक ऍक्टिव्हपणा कसा असावा तो बाळांनी नेहमीच आपल्या प्रभागामध्ये करण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी शिल्प सृष्टी वेगवेगळे शिल्प उभा करण्याचं काम करून शहरामध्ये एक चांगलं वातावरण, आपल्या भागातील नागरिकांना एक उत्तम दर्जाचा प्रभाग, उत्तम दर्जाचा आपला असणारा वार्ड हा बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आपल्याच भागामध्ये असणारा आता मामांच्या माध्यमातून ज्यावेळेस मामा क्रीडा युवक कल्याण मंत्री होते आणि त्यावेळेस मामांनी आपल्या या सरस्वती नगर भागामध्ये आणि तरंगवाडी हद्दीमध्ये असणाऱ्या क्रीडा संकुल योजनेला 56 कोटी रुपयाचा निधी भरणे मामांनी दिला की या भागामध्ये इंदापूर शहरामध्ये असणारा जो माझा नागरिक आहे या नागरिकाला सुद्धा क्रीडा संकुलासारखं वैभव उभा करून तिथं असणाऱ्या गोर गरीब जनतेला, वृद्धांना एक चांगल्या पद्धतीचं व्यायामाचं दालन त्या ठिकाणी उभा करून देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून असं विकासात्मक नेतृत्व आज आपल्या या तालुक्याला लाभलेलं आहे। तुम्ही सर्वांनी गेल्या अनेक वर्ष नगरपालिका जरी मामाच्या ताब्यात नसली तरी मामाला इंदापूर शहरानं कधीही मताला कमी करण्याचा प्रयत्न केला नाही, कायम मामाच्या मागे उभा राहण्याचा प्रयत्न केला, परंतु मामाने कधीही नगरपालिका त्यांच्या ताब्यात नाही म्हणून निधीकडे कानाडोळा कधी केला नाही। आज जर आपण सर्वांनी पाहिलं तर या शहराचा विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच सत्ता या ठिकाणी असणं गरजेचं आहे, कारण आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा हे त्या ठिकाणी अर्थमंत्री म्हणून मंत्रिमंडळामध्ये काम करतायत। अर्थमंत्री म्हणून अजितदादा हे मामांना कधीच कोणत्या निधीला कमी पडू देत नाहीत आणि मामांच्या माध्यमातून जर या तालुक्याचा या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल गणेश
आज या शहरामध्ये आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्व धर्म समभाव जपणारी पार्टी आहे आणि आपल्या शहरामध्ये सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व हे आदरणीय भरत शेठच्या माध्यमातून, भरणे मामांच्या माध्यमातून आपण सर्वांनी पुढे आणणं गरजेचं आहे. कारण आज तुम्ही पहा, या महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी मुस्लिम समाजासाठी सुद्धा अनेक आमदार, अनेक उमेदवारी देण्याचं काम आदरणीय अजितदादांनी केलं आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार जोपासणारी पार्टी आहे. आज आपण सर्व कार्यकर्त्यांनी, मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजय करण्याची विनंती आपल्या सर्वांना करतो आणि मी माझी या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आग ऐसी लगाओ दिल में कि वतन परस्ती की खुशबू आए, हर हिंदू जाए मस्जिद और मौला मंदिर आहे. एक भाईचाऱ्याचं एक सुंदर उदाहरण आता या ठिकाणी आपण बघितलं. यानंतर ज्यावेळेस सर्वजणांनी साथ सोडली होती, कुणाची कंबर दुखत होती, कुणाची पाठ दुखत होती, त्यावेळेस एक खंबीर नेतृत्व मामांच्या सोबत खंबीरपणे उभा होतं. आदरणीय आप्पासाहेब जगदाळे यांना विनंती आहे की आपण मार्गदर्शन करायचं. येत्या 2 तारखेला होणाऱ्या इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उभा असलेले नगराध्यक्ष पदासाठी भरत शेठच्या व वार्ड नंबर 8 मधून उभा असलेले सागर सुनील आरगडे व रजिया हजरत शेख, त्याचप्रमाणे शोभा सुरेश जावीर आणि शैलेश देवीदास पवार या प्रचाराच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री, आपले कृषी मंत्री, तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय दत्तामामा भरणे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते शशिकांतजी तरंगे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री हनुमंताबा कोकाटे, त्याचप्रमाणे आरपीआयचे शिवाजीराव मकरे, बाळासाहेब सरोदे, कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन कांतीलाल दगडे, अशोकबापू इजगुडे, बंडूतात्या वाघ, गजानन गवळी, माऊली लाचन, तय्यब शेख, रमेशाबा शिंदे, त्याचप्रमाणे सचिन सपकर. आता व्यासपीठावर सर्वांची नावं घेणं पण आदरणीय व्यासपीठ बापूज आमदार असतील, होते नाही का, तुम्हाला दिसलं पण इकडे, ठीक आहे, बंधुतात्या वाघ, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी 5 वर्ष या इंदापूर नगरीची सेवा केल्याचे माजी नगराध्यक्ष अंकिता भाभी. मगापासून मी ऐकतोय बाळासाहेब ढवळेच सगळे नाव घेत आहेत, पण नगरसेविका म्हणून ज्यांनी काम केलं, बरोबर आहे का बाळासाहेब, कुठे गेले, अशा त्यांच्या पत्नी, नाही बाळासाहेबांच्या मधुराताई ढवळे यांचं नाव कुणी घेतलं नाही. बाळासाहेब तुमच्या अगोदर त्याच नगरसेवक काम होते, तुम्ही पती म्हणून काम केलं, पण त्यांनी त्या ठिकाणी झिरो नाही, तुम्ही सीएसआय म्हणून काम केलं. मी सर्व पत्रकार गेल्या 8-10 दिवसापासून इंदापूर नगरपालिकेचे निवडणुकीचं वातावरण या शहरामध्ये निर्माण झालेलं आहे. हे वातावरण निर्माण करत असताना वेगवेगळ्या बातम्या आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर आलेल्या आहेत. मित्रांनो, या इंदापूर शहरामध्ये चांगल्या प्रकारचं काम करायचं असेल, हे इंदापूर शांततेत ठेवायचं असेल, या इंदापूरला चांगला माणूस
द्यायचा असेल, चांगल्या माणसानं या भविष्य काळामध्ये या शहरामध्ये चांगलं काम केलं पाहिजे असा विचार करून राष्ट्रवादी पक्षानं या ठिकाणी भरत शेठ आणि 20 नगरसेवक म्हणून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. या सर्वांना निवडून आणायची जबाबदारी आम्ही मतदार नाही, तुम्ही बसवलेले समोर सर्व मतदार आहे. आम्ही आपल्याला विनंती करतो की या शहरामध्ये आपले उमेदवार निवडून आल्यानंतर आदरणीय दादा आणि मामाच्या माध्यमातून जास्तीचा निधी या पुणे जिल्ह्यामध्ये जेवढा बारामतीला येतो तेवढा मामा निधी या ठिकाणी आला पाहिजे याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. एवढा निधी या शहराला मिळेल आणि भविष्य काळामध्ये या इंदापूर तालुक्यामध्ये आता बरीच जण बोलत नाही, गेल्या 8 दिवसात इंदापूर शहराची सेवा चांगली केली असेल तर तुम्हाला तडजोड करायची कोणाबरोबर वेळ आली असती का मामा? दोघा तिघावर तडजोड करायची वेळ तुमच्यावर आली याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की भावांसारख्या माणसाने या इंदापूर शहरामध्ये प्रामाणिकपणे तालुक्यामध्ये काम केलं. अहो ह्यांच्या मुलीवर अन्याय झाला तुम्ही विचारत नाही का तुम्ही लोक इंदापूरची? भाऊंच्या मुलीवर तुम्ही अन्याय का केला? कारखान्यातनं बघलेला काढलं, आता तर परवा मामा पिंपरी चिंचवडच्या संस्थेनं सुद्धा बघलेला काढलं. हा अन्याय दिसत नाही त्यांना. स्वतः अन्याय करायचा आणि दुसऱ्याच्या गोष्टी कुठेतरी हे करत बसायचं. आज आपण इंदापूरच्या नागरिकांना आम्ही प्रामाणिकपणे सांगतो की सत्तेच्या पाठीमागे राहावा, प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे राहावा. तुम्ही सुशिक्षित आहात, शहरामध्ये राहता, दररोज तुम्ही शहरामध्ये नोकरी म्हणून या शहरामध्ये आलेले आहेत. बरीचशीच लोक या ठिकाणी शिक्षक म्हणून आहेत, शेजापाजारची गावातील लोक या ठिकाणी आलेले आहेत. माझी आपल्याला विनंती राहील की इंदापूर शांततेत संयमाने आणि चांगलं काम या इंदापूरमध्ये झालं पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवून उद्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे जे उमेदवार आहेत ते उमेदवाराला आपण मतदान घड्याळाला करा अशा प्रकारची मी नम्रपूर्वक आपल्याकडे विनंती करतो. निवडणुका येत असतात, जात असतात. मित्रांनो, आज मामाच्या माध्यमातून त्यांनी पाहिलं का 5 वर्षामध्ये सेट त्यांनी पाहिलं, पण कधी पाहिलं की तुम्ही जोपर्यंत तिकडाय तोपर्यंत त्यांनी थोडं ताकदता घेतला, बरोबर आहे का? ज्यावेळेस तुम्ही तिथं दिसतला म्हणलं की मामानं सडळ हाताने या इंदापूर शहराला मदत केली आणि त्या मदतीच्या माध्यमातून एक इंदापूरचा चांगला प्रकारचा विषय झाला. आता तर तुम्ही त्यांच्याबरोबर आलाय, दादांबरोबर आहे, मामांबरोबर आहे. तुम्ही 0-2च लावलं. अहो 4-5 शून्य लावलं पाहिजे होतं. तुम्ही तेवढा निधी या इंदापूर शहराला मिळेल असं मी दादांच्या मामांना आम्ही विनंती करू आणि तेवढा निधी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न या इंदापूर शहरासाठी करू. मित्रांनो, दुसरी गोष्ट लक्षात घ्या. शेठ म्हणलं की पोलीस स्टेशन काय? हा पोलीस स्टेशनचा प्रकार मला कळला नाही मामा. पोलीस स्टेशन काय? अरे पोलीस स्टेशन मामा इथले आमदार आहेत. आमदार होते म्हणून तुम्हाला कुठेतरी अधिकार मिळाला असेल, ते इथले मंत्री आहेत म्हणून तुम्हाला अधिकार मिळाला असेल. तिथून पुढे तुम्हाला अधिकार कुठला पोलीस स्टेशनला हे करा ते करा म्हणायचा, तो अधिकार राहील भरत शेठला राहील. आणि काय सारखं पोलीस स्टेशनलाच लावायचंय काय लोकांना? अहो ते बसून मिटवतील त्यांच्या दुकानामध्ये प्रश्न, त्यांनी मिटवलेत आणि नाही मिटले तर आम्ही मामा किंवा व्यासपीठावर सर्व मंडळी हनुमंताबा असते तिथं दररोज सांगतो मामा असतात आणि महत्वाचं मधुमामा इथंच असतात की. त्यामुळे हे प्रश्न व्यवस्थित मिटतील. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की बोलून भाषण करून वेळ घेण्यापेक्षा प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार या ठिकाणी करावा. लोकांना बोलायला काय तेज लागतं, 4 माणसं असली तरी लोक बोलतात, पण आम्ही कमी बोलणार आणि जास्त काम करणारी या व्यासपीठावर मंडळी असल्यामुळं आपण याकडे कुणाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या या प्रभागातील बाळासाहेब ढवळे असतील, जावीर असतील, हा 8 नंबर आणि 9 नंबर जे उमेदवार प्रचंड मताने निवडून द्या. आणि हे लक्षात घ्या, उद्या भरत शेठच्या पाठीमाग त्याच्या पाठीमाग त्यांना आधार देणारी माणसं नव्हती.
होती, पण तेवढ्या पुरतं अशा गोष्टीमध्ये. परंतु आता आम्ही सगळी मंडळी भरत शेठच्या पाठीमागे खंबीरपणाने या ठिकाणी उभा राहू आणि त्यांना पूर्णपणे या शहरामध्ये कुठेही काय झालं तर रात्री अपरात्री आमच्या या व्यासपीठावर बसलेली सर्व लोक या ठिकाणी येतील आणि त्यामध्ये तुम्हाला काय अडचण येऊन देणार नाही एवढी गवाही मी या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं मतदान करून राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला घड्याळाच्या चिन्हासोबत बटन दाबून मतदान करावं एवढीच कळकळीची आग्रहाची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जरा मला वाटतं आपण सर्वजण पाठीमाग आवाज येतो माझा पाठीमाग आवाज येतो का आपण सगळेजण हात वर करून आपले जे 4 उमेदवार आहेत आणि 5वे नगराध्यक्ष उमेदवार आहेत आपले भरत शेठ शाह यांचं चिन्ह घड्याळ आहे. आपण घड्याळ घड्याळ म्हणून सगळ्यांना हात वर करा. घड्याळ 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 घड्याळ. धन्यवाद. आज आपल्या येत्या 2 तारखेला होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शेठ शाह आणि त्यांच्याबरोबर असणारे 20 उमेदवार त्याचप्रमाणे या प्रभागातले प्रभाग क्रमांक 8चे सागर आरगडेचे श्रीमती रजिया शेख श्रीमती शोभाताई जावीर आणि आपले सर्वांचे आवडते बाळासाहेब ढवळे आणि इतर सगळे मिळून 20 उमेदवार. या 20 उमेदवारांचं जे चिन्ह आहे घड्याळ या आपण सर्वांनी घड्याळावरती मतदान करावं मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आज आपल्या या प्रभागामध्ये ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे. मी सर्वच आदरणीय व्यासपीठ माझे सगळे पत्रकार बंधू सगळे मीडियाचे प्रतिनिधी आणि या भागातल्या मतदार बंधू आणि भगिनींनो आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान का करायचं आहे याविषयी माझ्या अगोदर सर्वांनीच बंधूंना आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे. तुम्हा सर्वांना माहित आहे की पूर्वीचा इंदापूर आणि आजचा इंदापूर यामध्ये आमच्या कुठल्याही माझ्या लाडक्या बहिणींना कधी कुणालाही विचारा तुम्हाला मी एवढंच विचारतो पूर्वीचं इंदापूर काय होतं आणि आताचं इंदापूर काय आहे. आपल्या भागात पूर्वी रस्ते कसे होते आपल्या भागामध्ये पूर्वी गटार योजनेची काय परिस्थिती होती आपल्या भागामध्ये इमारतीच्या अवस्थेमध्ये काय परिस्थिती होती आणि आज काय परिस्थिती आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आपल्या पूर्वीच्या आपल्या अंकिता भाभी नगराध्यक्ष आणि स्वतः एक तालुक्याचा आमदार एक लोकप्रतिनिधी या नात्यानं आम्ही दोघांनी पण एकमेकाच्या हातामध्ये हात घालून या इंदापूरच्या विकासासाठी जेवढा विकासाचा निधी या तालुक्यासाठी जास्त आणता येईल माझ्या गोरगरीब माणसाला माझ्या अल्पसंख्याक माणसाला माझ्या सर्वसामान्य मागासवर्गीय माणसाला कशी मदत होता येईल त्या माणसाचा प्रश्न कसा सोडवता येईल त्या माणसाला कसं सहकार्य करता येईल तो करण्याचा प्रयत्न एक आमदार म्हणून मी आणि नगराध्यक्ष म्हणून अंकिता भाभांनी केलेला आहे. या बंधूंना आपल्याला या सगळ्याची माहिती आहे. बंधू तुम्हा सर्वांना माहित आहे की इंदापूर शहरामध्ये विकास निधी आणताना की जेणेकरून जास्तीत जास्त कसा निधी आणला हे आपल्या सर्वांना माहित आहे. मी बाळासाहेब ढवळेंचं भाषण ऐकत होतो मी अजिंक्य जावीरांचं भाषण ऐकत होतो. या भागामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी नेहमी पाठीमागे सुद्धा म्हणलंय की निधी कसा आणावा आणि राष्ट्रवादी पक्षाचं कशी ताकद वाढवावी हे जर कुणाकडून शिकायचं असेल तर ते आदरणीय बाळासाहेब ढवळे यांच्याकडून शिकलं पाहिजे. एक चांगला कार्यकर्ता एक हराचा कार्यकर्ता आपल्या भागासाठी मगाशी डॉक्टर तरंगेंनी सांगितलेली गोष्ट तरंगवाडीच्या ग्रामपंचायती माध्यमातून असू द्या एक चांगल्या प्रकारचा निधी या बाळासाहेबांनी आणला आणि त्याला अजिंक्य जावीर मी तुम्हाला प्रामाणिकपणे हे पण गोष्ट सांगतो पूर्वी अजिंक्य जावीर आणि बाळासाहेब ढवळे ठीक आहे आमचे राजकीय अजिंक्यचे आमचे मतभेद होते बाळासाहेबांचे अजिंक्यचे मतभेद होते परंतु हे सगळे मतभेद विसरून पक्षासाठी नेत्यांसाठी आणि आपले नगराध्यक्ष उमेदवार भरत शेठ शहासाठी हे 2 जण सुद्धा एकत्र आलेले त्यामुळे निश्चित प्रकारे आज ही दोन्ही ताकद
या दोन्ही मोठ्या ताकदी आज एकत्र आलेल्या आहेत। या ताकदीला मला सर्व कार्यकर्त्यांना एकच विनंती करायची आहे, कुणी समाज गैरसमज तुमच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतील, कारण का पुढची लोक खूप हुशार आहेत, खूप चतुर आहेत। शेवटी कधी कधी वेळ अशी येते, कावळा बसाय आणि फांदी मोडायला कधी कधी वेळ येते, तुमच्यामध्ये गैरसमज, तुमच्या कार्यकर्त्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतील। कुठे गेला अजिंक्य, बाळासाहेब अजिंक्य? मला सगळ्या कार्यकर्त्याला एकच विनंती करायची आहे, आपला तर दोघांचं एक घड्याळ आहे। कुणीही आता मला माहिती आहे या वार्डामध्ये मतदान मागायला मतदान जाईल इतकं तुम्ही सगळेजण इतकं हे दोन उमेदवार प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचलेले आहेत, प्रत्येकाच्या हृदयामध्ये दोन उमेदवार आहेत। त्यामुळे यांना प्रत्येकाला मला वाटतं सगळ्यात प्रचार कमी करा, कुठल्या वार्डामध्ये कमी करावा लागेल तर कदाचित 9 नंबरला तो प्रचार कमी करावा लागेल, कारण हे दोघे उमेदवार गेली 5 वर्ष तुमच्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये, प्रत्येकाच्या दारादारामध्ये तुमच्या सुखाच्या वेळेस, तुमच्या दुःखाच्या वेळेस, तुमच्या अडचणीच्या वेळेस तुम्हाला लोकांना मदत करण्यासाठी हे घरोघर पोहोचलेले आहेत। कारण निश्चित प्रकारे या उमेदवारांना आणि 8 नंबर मध्ये आमच्या भाभी असतील, आमचा सागर असेल, या सर्वांना आपण मतदान हे निश्चित प्रकारे बंधूंनो करायचे। मी तुम्हाला नेहमी सांगतो, आम्ही विकासाचा निधी आणला, विकासाचा निधी या भागामध्ये आणला, या परिसरामध्ये आणला, इंदापूर शहरामध्ये आणला की आणताना निश्चित आणला म्हणजे काय तुमच्यावरती उपकार केले नाहीत। मला अजूनही तो क्षण आठवतोय, 2009चा क्षण असू द्या, 2014चा असू द्या, 2019चा असू द्या किंवा 2024चा असू द्या, माझ्या इंदापूर शहराने माझ्यावरती मतदार इतकं उपकार केले, हे उपकार मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही, माझ्या इंदापूर शहराला कधी विसरणार नाही। एवढं शहर, एवढी चांगली माणसं की बंधूंना माझ्या इंदापूर शहरातली आहेत। शेवटी फुले शाहू आंबेडकरांचे विचार धरून विचारावर चालणारे आपण सगळेजण माणसं आहोत। तेव्हा फुले शाहू आंबेडकरांचा विचार काय हे बंधूंना आपल्या सर्वांना सांगण्याची गरज नाहीये। मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही 2014 सालापासून आमदार केलं, मला माहित आहे आमदार पद असू द्या, मंत्रीपद हे काय रुबाब करण्यासाठी नाही आहे, कुठे पोलिसाची गाडी किंवा बॉडीगार्ड ठेवण्यासाठी नाही। शेवटी त्या पदाचा उपयोग तुम्ही सामान्य माणसासाठी कधी किती केला, गरीब माणसासाठी किती केला, त्यासाठी त्याचं हे मोजमाप केलं जातं। ते मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, गेली 11 वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी, बाळासाहेब असतील, जावेद असतील, आमच्या अंकिता भाभी असतील, या सर्वांच्या मदतीला घेऊन या शहरासाठी जेवढं काही निधी देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंनो प्रामाणिकपणे केलेला आहे। काम करताना कधी जवळचा, लांबचा, जातीचा, पातीचा, गटाचा, पक्षाचा कधी विचार केला नाही। येणारा कुठलाही माणूस असू द्या, त्याला कशी मदत होईल, त्याचं काम कसं होईल, त्याला विनाकारण हेलपाटे लाभ पडू नयेत यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमदार म्हणून तुम्हा सर्वांना मदत केलेली आहे। आमदार म्हणून तुम्हाला विकासाचा निधी माझ्या या शहरासाठी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। बंधूंनो, आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, माझा स्वभाव थोडा वेगळा आहे, मी जास्त बोलणारा माणूस नाही आहे, जास्त भाषण करणारा माणूस नाही, फक्त जो बोलणार ते तोलणारा माणूस आहे। तुम्हा सर्वांना माहित आहे, गेल्या वर्षी अजितदादा पवार साहेब हे इंदापूरला आले होते, बराशेठ शाह आणि सगळे व्यापारी बंधू शिवाजीराव, त्यावेळेस हे सगळे भेटले आणि दादाला सांगितलं, आम्हाला दादा शिरसोडी जो कुगावचा पूल आहे तो पूल द्या, आम्हाला मंजूर करा। मी तिथं स्वतः होतो, त्या पुलाच्या बाबतीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंनी मी प्रामाणिकपणे सांगतो त्याचा पाठपुरावा केला। रातोरात तिथं पीडब्ल्यूडीचं ऑफिस उघडलं, प्रस्ताव तयार केला आणि ह्या गोष्टी तयार करून मुंबईमध्ये जाऊन त्यात रस्ता पूल मंजूर केला। मी रातोरात जर ऑफिस उघडलं नसलं, ऑफिस जर उघडलं, मला पत्रकार बदलून द्यायचंय, रातोरात जर ती कागदपत्र पुलाची तयार करणारी असतील, मी जर इथं खोटं तुमच्याशी बोलत असेल तर माझ्या तोंड सडेल किंवा मला नक्की परमेश्वर शिक्षा देईल। एवढं प्रामाणिक काम माझ्या इंदापूर शहराच्या पुलासाठी केलं की जेणेकरून त्या पुलाचा फायदा काय होईल, या पुलाच्या माध्यमातून करमाळा तालुक्या आणि इंदापूर तालुका जोडला जाईल, इंदापूरचं मार्केट वाढेल, इंदापूरचं मार्केट वाढल्यानंतर आज जे इंदापूर आहे ते इंदापूर पाचपट उचलेल, इथं आमचे व्यवसाय वाढतील, इथं रोजंदारी वाढेल, रोजंदारी लोकांना मिळेल की जेणेकरून जास्तीत जास्त आमच्या चर्मकार समाजाचा एखादा कारागीर, खेळ मारणारा कारागीर असेल त्याचा सुद्धा व्यवसाय वाढेल, आमच्या नाभिक समाजाचा वाढेल, आमच्या व्यापाऱ्यांचा वाढेल, आमच्या इथं आमच्या मुस्लिम बांधवांचा जे काही व्यवसाय असतील,
आमच्या गोरगरीब मागासवर्गीय माणसाचे काय व्यवसाय असतील हे व्यवसाय हे वाढेल आणि इंदापूर शहर हे 5 पट वाढेल यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंनो प्रामाणिकपणे प्रयत्न केला. गेल्या 5 वर्षापासून 5 वर्षाचा विचार केला तर 5 वर्षामध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे की एकूण साधारणतः या इंदापूर शहरामध्ये 5 वर्षामध्ये त्या पुलात एक शिरसोडीचा पूल आणि या इंदापूर शहरामध्ये डीपीडीसी आणि नगरोत्थानच्या माध्यमातून या शहरासाठी 867 कोटी मंजूर करणारा हा तुमचा आमदार आहे रे बाबांनो. त्या तुमचा आमदार आहे. यातला उद्देश काय आहे? यातला उद्देश एकच आहे की माझ्या या इंदापूर शहराचं पूर्वी इंदापूर शहर काय होतं? इंदापूर शहर तुम्हाला बदललेलं दिसतंय का दिसतंय? आणि ज्याला दिसत नसेल त्यांनी नक्की चष्मा डोळ्याचा चष्मा हा बदलून घ्या. हे जे कोण भाषण करतील मी तुम्हाला सांगतो मगाशी आप्पासाहेबांनी सांगितलं कोण कुठं मला कोणावरती टीका करायचीच नाहीये. टीका करून काय पोट भरत नाहीये. शेवटी आपल्याला उत्तर हे शहराच्या विकासाने द्यायचंय. शहराच्या विकासासाठी काय करायचंय? अरे उद्या सरस्वती नगरमध्ये आपण एंट्री जरी केली बाळा तुझ्या बंधूंच्या नावाने जे ट्रस्ट आहे हे शिल्प बघितल्यानंतर हे लाइटिंग बघितल्यानंतर तिकडलं चालू झालं का नाही मला माहित नाही. तिकडलं चालू झालं का नाही बघा. अरे बाबांना ही कामं केली एवढी गोष्ट केली तर मी सगळ्या गोष्टी सांगत नाही. शहरामधल्या इमारती सगळ्या बांधण्याचा प्रयत्न केला. गोरगरीब माणसाची मुलाची मुलं ज्याची परिस्थिती गरीब आहे त्याची मुलं एमपीसीचा अभ्यास करण्यासाठी पुण्याला जातात तिथं बारामतीला जातात. शेवटी त्या मुलांना गोरगरीब माणसाच्या मुलांना एक चांगल्या प्रकारची या शहरामध्ये लायब्ररी असली पाहिजे. त्या गरीब माणसाला आर्थिक परिस्थितीमुळे पुढे अभ्यास करता येत शिकता येत नाही. त्यासाठी एक त्याला चांगल्या प्रकारचे एक हितच शिक्षण इंदापूर मिळायला पाहिजे. त्यासाठी आपण 5 कोटी रुपये इंदापूरच्या लायब्ररीसाठी आणले. त्याचा उद्देश काय? अरे माझी मुलं ही उद्या अधिकारी व्हावीत कुठेतरी उद्या मोठे व्हावीत. जे आई आहेत त्यांच्या आईबापाने जे स्वप्न बघितले आमच्या वाट्याला जे दुःख आलं त्या आईबापाने ज्या अडचणी पाहिल्या त्या आमच्या मुलांना कुठेतरी निश्चित प्रकारे अधिकारी झाल्यानंतर आमचं येणारे दिवस हे चांगले राहतील. हे त्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण लायब्ररी सारखे एक चांगला निर्णय घेतला. तिथं बाकीच्या गोष्टीमध्ये सांगायचं झालं तर आपल्या सगळ्यांना माहित आहे आपल्या रस्त्याच्या बाबतीमध्ये मागच्या वर्षी आपण साधारणतः नुसत्या गटार योजनेसाठी 61 कोटी रुपये आपण 61 कोटी 13 लाख रुपये दिले. आपण नगरोत्थान योजनेच्या विकास रस्त्यासाठी हे साधारणतः 89 कोटी रुपये रस्त्यासाठी नगरोत्थान दिले. तुमच्या इंदापूरची ही नगरपालिकेची इमारत आहे. आपण पाहतो सगळे डोळा आपल्या प्रत्येकाला चांगला चष्मा आहे. त्या इमारत निश्चित त्याचा सांगायला होता त्याला फर्निचर कंपाऊंड वगैरे काही गोष्टी नव्हत्या. गेल्या वर्षी भाभी तुम्हाला माहित आहे की गेल्या वर्षी मी स्वतः या कामी 10 कोटी रुपये फर्निचर आणि त्या इमारतीच्या कंपाऊंडसाठी स्वतः तिथे प्युअर ब्लॉक साठी अप्पासाहेब आपण त्या गोष्टी दिल्या की जेणेकरून त्याचा उद्देश काय? अरे उद्या कुठलाही पाहुणा माझ्या इंदापूरमध्ये आला पूर्वी इंदापूरला हे आपल्याला मान्य करावं लागेल. इंदापूर शहराची ओळख ही वेगळी प्रकारची असायची. कुठला पाहुणा रावळा आपल्याकडे जर आला तर इंदापूर आपल्याला नाव ठेवायचा. अरे आपल्या एखादा पाहुणा रावळा आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला जर नावं ठेवलं अरे आपली मान पण खाली जातेच ना. आज कुठलाही पाहुणा येऊ द्या इंदापूर शहरामध्ये येऊ द्या आणि त्यांनी फक्त म्हणावं अरे पूर्वीचं इंदापूर कसं होतं आणि आजचं इंदापूर काय झालं. आणि हेच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला समाधान आहे. हे बंधू मी तुम्हाला सर्वांना सांगतो. आज मी जास्त बोलण्यापेक्षा आज मी तुम्हाला खरं सांगतो की आपल्याला जी जेडपीच्या सुंदर शाळा आहेत ती सुंदर शाळा कशी करता येईल चांगल्या प्रकारचं मॉडेल कसं करता येईल ती शाळेच्या माध्यमातून गोरगरिबाची मुलं कशी चांगल्या प्रकारचं शिक्षण त्यांना कसं देता येईल तो देण्याचा प्रयत्न आपल्या माझ्यासारखा कार्यकर्ता भविष्यामध्ये बंधू करणार आहे. आणि शेवटी तुम्हाला मी आज काय एवढं हे सांगतोय तुम्हाला पोटतिरकीने का सांगतोय हो मी या शहरासाठी काम केलंय काम हे तुम्हाला मी निश्चित प्रकारे सांगतो. या शहरासाठी काम केलंय आजही केलंय उद्याही करणार आहे. आज तुम्हाला कदाचित माहिती नसेल आजचा दिवस आजची तारीख आपल्याला माहिती आहे. आजची तारीख किती आजची तारीख 23 तारीख आहे. 23 तारखेला गेल्या वर्षी ह्याच वेळेस ह्याच भागात तुम्ही जितके जोरात फटाकडे फोडले होते तसेच फटाकडे आपल्याला 3 तारखेला फोडायचे हे पण आपण लक्षात ठेवा. आणि भरत शेठ सारखा एक चांगला उमेदवार सगळेच खालची त्यांची टीम ही आपल्याला बंधूंना निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारे दिले.
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शहा कुटुंबाचं योगदान हे आपल्या इंदापूरमध्ये खूप मोठे. या कुटुंबाने कधी कुणाला कधी त्रास दिलेला नाही, कधी कुणाला पोलीस स्टेशनला कधी कुणाला त्रास केस केलेली नाही, किंवा कुठल्या एखाद्या ठिकाणी कुठं धार्मिक कुठं तेढ होईल असं कधी केलेलं नाही. आणि आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझा स्वभाव खूप योग्य आहे की धार्मिकच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, माझ्यासारख्या कार्यकर्त्याने तुम्ही माझं विधान भवनातलं माझं भाषण ऐका. भाषण मी सगळ्यांच्या समोर त्यावेळेस भाषण केलं होतं की जे हिंदू मुस्लिम किंवा एक जी तेढ लावणारी माणसं आहेत, मी त्यावेळेस त्यांना ठणकावून सांगितलं होतं, हिंदू मुस्लिम आम्ही सगळेजण भाई भाई आहोत, आमच्या सगळ्यांचं रक्त हे लाल आहे, हे ठणकावून विधान भवनात सांगणारा हा तुमचा आमदार आहे. हे कुठेतरी धर्मामध्ये भेदभाव लावायचे, भांडणं लावायची आणि स्वतःच्या पोळ्या भाजून घ्यायचा हा आमचा स्वभाव राहिलेला नाही. आज तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की वीरश्री महाराजांचे घडीचं ज्यावेळेस काम आपण आराखडा हातात घेतला त्यावेळेस मला कुठल्याही माझ्या मुस्लिम समाज बांधवांनी सांगावं की त्यांनी मला चांदसुली बाबाच्या दर्ग्याच्या बाबतीमध्ये आपण घ्या ते पण काम करा सांगितलं नव्हतं. पण तुमचा लोकप्रतिनिधी हा वेगळा आहे, त्याला सगळं कळतं की शेवटी माझ्या इंदापूरमध्ये आल्यानंतर कुठलाही पाहुणा आल्यानंतर मी वीरश्री महाराजांच्या गडी सुद्धा त्यामध्ये समाविष्ट त्याच्यामध्ये आराखड्यामध्ये समाविष्ट केला की उद्या कुठलाही पाहुणा आल्यानंतर त्यांनी म्हटलं पाहिजे, अरे हिंदू मुस्लिम तुम्हाला ऐकायचं जर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही इंदापूरला या, हा प्रत्येक पाहुणा म्हटला पाहिजे. यासाठी बंधूंनो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी खूप काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी सगळी यादी तुम्हाला काय वाचून दाखवत नाहीये, मला यादी वाचून द्यायची नाहीये, मला इंदापूरचा विकास करायचा आहे. आज 2029 पर्यंत तुम्हाला मी सांगतो अजून आपल्याला ह्या टर्मची आपली 4 वर्ष आमदारकीची आहेत. डीपीडीसी आपल्याला शहरासाठी अनेक निधी आणायचा आहे, नगरपंचायत निधी आणायचा आहे. शेवटी आमदार मी आहे, मंत्री जाऊ दे आमदार मी आहे, शेवटी त्या तालुक्याचा आमदार हा ह्या दोन्ही विभागाचा निधी हा आपल्या भागामध्ये आणू शकतो. आणि भरत शेठ शहांना जर तुम्ही नगराध्यक्ष जर केलं, भरत शेठला तुम्ही जर नगराध्यक्ष केलं तर आता आणि ह्या बाळांचं वगैरे इथे सगळे आहेतच, आता निधी तुम्हाला शहराला किती लाभ मिळेल याचा तुम्ही नीट बंधून विचार करा. कुठ्या खोट्या नाट्या कुणाला कोण तुमची अफवा पसरवतील, तुमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतील, तुमच्यामध्ये गैरसमज लावण्याचा प्रयत्न करतील, पण त्याला तुम्ही बळी पडू नका. आणि येत्या 2 तारखेला फक्त घड्याळ बघा आणि जे घड्याळाचं चिन्ह आहे त्या घड्याळाकडे बघून निश्चित प्रकारे तुम्ही या इंदापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी, इंदापूरच्या गोष्टीमध्ये आपल्याला करण्यासाठी आपण निश्चित प्रकारे आपण या घड्याळ 21 उमेदवारांना मतदान करा. माझ्या लाडक्या बहिणींनो, आज माझ्या इथं लाडक्या बहिणी इथं हजर आहेत. लाडक्या बहिणींनो, आज मी इथं तुमच्यासमोर उभा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, आमच्या लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना पण त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. आम्हाला बचत गटाच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून अजून खूप काही काम करायचं आहे. आमच्या लाडक्या बहिणीला स्वतःच्या पायावरती आम्हाला उभा करायचं आहे. आमच्या तरुणांसाठी काय गोष्टी आम्हाला सगळ्याला करायचं आहे. जंक्शनची तर एमआयडीसी आपण थोडं आपण इंदापूरची मंजूर केली आहे, त्या माध्यमातून आमच्या तरुणांना आम्हाला रोजगार द्यायचा आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, मी काम करणारा आमदार आहे, मी काम करणारा आमदार आहे. मी गप्पा ठप्पा तसलं काय चमकुगिरी, मी चमकुगिरीतला नाहीये, मी खूप वेगळा माणूस आहे. मी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की नुसतं फक्त निवडणुकीपुरतं येत नाही, निवडणूक आल्यानंतर मी फक्त काय गोष्टी करत नाही. मी नेहमी तुमच्या सर्वांच्या सुख दुःखामध्ये तुम्हाला माझ्याकडून जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. शिवाजीराव मकरे, बाळासाहेबजी सरोदे हे आरपीआयचे 2 नेते आज इथं हजर आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, शेवटी फुले शाहू आंबेडकरांचा विचार आम्ही मानणार असल्यामुळेच आज हे 2 नेते तिथं या कार्यक्रम आजच्या भरतशेठच्या प्रचारासाठी आमच्या 20 उमेदवारांच्या प्रचारासाठी हजर आहेत. निश्चित प्रकारे आपण त्यांचं जरा टाळ्या वाजून त्यांचं सगळ्यांनी त्याचं अभिनंदन करावं. आणि असंच तुम्ही सगळ्यांनी राहिलेल्या 10 दिवसामध्ये आपल्या 1 तारखे 2 तारखेपर्यंत एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करावा. ज्या भागामध्ये आज सभा आहे तुम्हा सर्वांना माहित आहे की कामं तर केली, परंतु या भागामध्ये क्रीडा संकुल चांगलं असलं पाहिजे. पहिलं क्रीडा संकुल बांधून ठेवून त्याची काय अवस्था होती, या क्रीडा संकुलासाठी त्या क्रीडा संकुल शेवटी हे गोरगरिबांच्या मुलांना कुठेतरी खेळता आलं पाहिजे. त्यांच्या अंगामध्ये जी व्यायामाची जी कला आहे, ज्या क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना
त्यांना हे करायचंय, त्यासाठी त्यांना एका व्यायामाचं हे पाहिजे, ग्राउंड पाहिजे. त्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, राज्याचा क्रीडा मंत्री मला माहिती आहे आता आपलं 2-3 दिवसात क्रीडा मंत्रीपद जाणार आहे, आपल्याला कृषी मंत्रीपद मिळणार आहे, त्याची मला अगोदर चाल होती. मी तुम्हाला इंद्रेश्वराच्या साक्षीने सांगतो, शेवटच्या दिवशी या क्रीडा संकुलासाठी, शेवटच्या दिवशी या इंदापूर शहरासाठी 56 कोटी रुपयाचा निधी मंजूर करणारा नेता आहे, आमदार आहे. यातनं माझा उद्देश काय? यातनं क्रीडा संकुल झाल्यानंतर हा परिसर खूप वेगळा वाढणार आहे, या परिसराला वेगळ्या प्रकारची शोभा येणार आहे, या परिसरामध्ये अनेक दिग्गज खेळाडू यातनं येणार आहेत. त्यासाठी उद्याच्या या विकासाचा, इंदापूरच्या विकासासाठी तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. मी एकटं काही करू शकणार नाहीये. तुमची साथ जर असली, तुमचा आशीर्वाद जर असला, तुमचा पाठिंबा जर असला तरच या गोष्टी मी करू शकणार आहे. त्यासाठी मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो, हात जोडून तुम्हाला विनंती करतो, बऱ्याचशा सारख्या आमच्या इथल्या सगळ्या 20 उमेदवारांना आपण जर चांगल्या मतांनी जर निवडून दिलं तर इंदापूर शहराचा विकास कसा करायचा ते माझ्यावर सोडून द्या, एवढी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि आपण सर्वांनी घड्याळाला मतदान करावं अशी विनंती करून पुन्हा एकदा सगळ्यांनी हात वरून करून जरा घड्या 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 घड्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या प्रभाग क्रमांक 8 व प्रभाग क्रमांक 9च्या सार्वत्रिक निवडणुका, नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ या ठिकाणी